Can someone tell me? 2.58 hectares, which is almost 6 acres. म्हणजे 6 एकरवर हा सगळा प्लॉट पसरला होता. हे इथे ट्रान्झिट कॅम्प असेल, बाजूला जी झोपडपट्टी होती, हे जे इथे एक्झिबिशन सेंटर आलेलं आहे, हे सगळं खरं तर हे मोकळं मैदान होतं. दिस वॉज सपोज टू बी अ प्लेग्राउंड. आज जे दावे करत आहेत की आम्ही हा भूखंड फुटबॉलला दिला, आम्ही हे साफ करून दिलं, आम्ही हे उपकार करून ह्या मुंबई फुटबॉल असोसिएशनला दिलं, आज त्या राजकीय लोकांना मला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही देत असताना फक्त एवढं आम्हाला का काढून दिलं? बाकीचं मैदान हे खेळासाठी, इकडच्या तरुण तरुणींसाठी, बँड्रासाठी मोकळं का नाही ठेवलं? हा खरा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपण त्याला विचारला पाहिजे. मला सांगितलं इकडच्या कुठच्या तरी बिल्डिंग मधून बघतात, बोलतात, लक्ष आहे जसं बँड्राच्या सगळ्या प्लॉट्सवर लक्ष असतं, त्याच्यावर मी येणारच आहे नंतर. पण जे मी सांगितलं ना की ही लढाई जी आहे ती आज सुरुवात केलेली आहे. ह्याच्याहून फार मोठा मुंबईकर वर्ग हा रस्त्यावर उतरून आपल्या मोकळ्या मैदानांसाठी लढणार आहे. आज इथून आम्ही सुरुवात केलेली आहे. जर इथे थांबायला लावलं नाही आम्हाला तर मुंबई महानगरपालिकेच्या चौकात येऊन आम्ही सगळे बसू आणि जोपर्यंत आमची मैदानं परत मिळत नाही आम्ही तिथून हलणार नाही. कितीही वेळ लागला तरी आम्ही तिथून हलणार नाही. कारण जसं आज इथे कन्व्हेन्शन सेंटर तुम्ही करत आहात, इथे रंगशारदाला तुम्ही नोटीस दिलेली आहे, ते पण तुम्हाला ढापायचंच आहे. तुमच्या घरातले जे आहेत ईडी वाले त्यांनी नोटीस पाठवले, ठीक आहे, जरा कोणा नोटीस पाठवायचे करा ना, मोकळं मैदान ते पण करा, महापालिकेला द्या, जे काही करायचंय. पण सगळीकडे भूखंड भूखंड भूखंड. पाली हिलमध्ये देखील, इथे मला परवा ALM चे सगळे लोक बँड्राचे आलेले ते सांगत होते, पाली हिलमध्ये पण एक मोकळं मैदान होतं, तिथे पण जनतेचा पैसा, DPCचा पैसा वापरून तिथे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करून तिथे आता बांधकाम सुरू केलेलं आहे. तो लढा पण देणार आहे आम्ही, तिथे पण येणार होतो आम्ही. विंग्सच्या बाजूला इथे भूखंड घेतलेला आहे. हा विंग्सचा पण भूखंड हा फक्त मॅनेजमेंट आणि सिक्युरिटीसाठी दिला होता. विंग्समध्ये किती लोक जातात तिथे खेळायला? पैसे द्यायला लागतात ना. किती द्यायला लागतात? एका तासाला 7,000. जे काही आहे, पण वाय शुड वी बी पेइंग फॉर आवर ओन ग्राउंड्स? मुद्दा हा आहे की जर हे तुम्हाला सिक्युरिटी आणि मेंटेनन्ससाठी दिलेलं आहे तर ते पण मैदान प्रायव्हेटाइज करायचं. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, तिथे परवाच मी जाऊन आलो. आता हरुणजी जे सांगत होते, मोकळं मैदान, मोठं मैदान आहे, ह्यूज प्लॉट. आपली मुंबई महानगरपालिकेत सत्ता असताना आपण तिथे ते मैदान स्वच्छ करून घेतलं. त्यावेळी 550 कोटी मला वाटतं जवळपास तिकडचं सगळी ती व्हॅल्यू होती. ते मैदान स्वच्छ केलं आणि सगळ्यांना खेळण्यासाठी मोकळं मैदान केलं. तिथे क्रिकेटचं ग्राउंड केलं, वॉकिंग ट्रॅक केलं, सायकलिंग ट्रॅक केला, तिथे टेनिसचं पण कोर्ट आहे. आणि मी पर्यावरण मंत्री असताना तिथे आपण अर्बन फॉरेस्ट केलं होतं. पण आता काय करतात तिथे? अंधेरीचा प्लॉट आता जवळपास 950 कोटीचा प्लॉट आहे. तो प्लॉट एका ट्रस्टला दिलेला आहे. तो प्लॉट 21 लाख पर इयर ह्या किमतीला एका ट्रस्टला दिलेला आहे. म्हणजे तिथून पण मुंबईकर आता नॉट अलाउड झालेले आहेत. तसंच दुसरे 2 म्हाडाचे प्लॉट्स फ्री ऑफ कॉस्ट त्याच ट्रस्टला दिलेत. 3 plots free of cost have been given by the Chief Minister of Maharashtra to 1 trust, 1 BJP MLA. Is that fair? आपण लढायला पाहिजे की नाही याच्या विरुद्ध? कारण फरक साफ आहे. आपण जेव्हा मुंबईकर म्हणून, मुंबईचे प्रेमी म्हणून जेव्हा आपण मुंबईचा विचार केलेला आहे, तुम्हाला दाखवतो काय काय केलंय. कारण परवाकडे मला कोणीतरी प्रश्न विचारला होता की आदित्य ठाकरेंनी फुटबॉलसाठी काय केलं. हे शहाजीराजे क्रीडा संकुल, अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंड असंच पडलं होतं. इव्हेंटसाठी कधी द्यायचे, कधी असंच. आम्ही पण कधी कधी इव्हेंट्स करायचो. पक्ष म्हणून आम्ही ठरवलं की आता इव्हेंट्स नाही आम्ही तिथे करणार, आमचे कार्यक्रम नाही करणार, फुटबॉलसाठी मोकळं मैदान करणार. हे इंटरनॅशनल स्टँडर्डचं फुटबॉलचं मैदान आम्ही तिथे केलं. ते जे कोच आहेत ते स्टीफन कॉन्स्टंटीन आहेत. नाही त्याच जरा याच्यावर राहा प्लीज. स्टीफन कॉन्स्टंटीन आहेत. त्यांनी मला एकदा रात्री येऊन भेटले होते. त्यांनी मला सांगितलं, आदित्य, वी वॉन्ट टू प्ले एन इंटरनॅशनल गेम इन मुंबई. इंडिया हॅजंट प्लेड एन इंटरनॅशनल गेम इन मुंबई फॉर 64 years. कॅन यू हेल्प मी? मी त्यांना बोललो, सर, यू टेल मी व्हॉट यू नीड. Every bit of what you need will be fulfilled to the highest of the standards. तसं ग्राउंड आपण FIFA लेवलचं डिलिव्हर केलं आणि इंडिया तिथे खेळायला लागली. इंडियाचं लकी ग्राउंड झालं. 15 गेम्स इंडिया तिथे खेळली किंवा प्रॅक्टिस केली आणि अनबीटन राहिली. हे त्या ग्राउंडचं लक होतं. आज तिथून पण मुंबई महानगरपालिकेने फुटबॉल बंद केलेलं आहे.